विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. तुमचा आभारी आहे. 3 वाजल्यापासून मी आणि कुलकर्णी सर कंटिन्युअसली तुमचे कॉल रिसीव्ह करतोय आणि सगळ्या मुलांचं एकच म्हणणं आहे, की "सर तुमच्यामुळे पेपर सोपा गेला." नाही, मी आज पहिल्यांदा सांगतोय, तुम्ही अभ्यास केलाय, तुम्ही मन लावून कष्ट घेतलंय म्हणून तुम्हाला यश मिळणार आहे. माझं काही क्रेडिट नाहीये. मी फक्त तुम्हाला दिशा दाखवण्याचं काम केलंय. हे माझं गेल्या 20 वर्षापासूनचं मत आहे. त्यामुळे सातारला या. तुम्हाला माझ्या क्लासचा बॅनर, बोर्ड, टॉपरची लिस्ट कधीही दिसणार नाही. एखादा पालक मला विचारतो ना, की गेल्या वर्षी तुमच्या क्लासचा टॉपर किती मार्काचा होता? मी त्याला उलट प्रश्न विचारतो त्यांना. त्यांना मी उलट प्रश्न विचारतो, "काय करायचंय तुम्हाला गेल्या वर्षीच्या टॉपरचं? त्यांचा तुमच्या मुलाचा काय संबंध आहे?" मुद्दा काय मला म्हणायचा आहे, तुमचं कष्ट आहे, तुम्हाला यश मिळणार आहे. मी फक्त दिशा दाखवली. बरं, मग एवढे फोन कॉल रिसीव्ह केले. मग मला सांगायचंय काय, बऱ्याचशा गोष्टी, बरेचसे तुमचे डाउट्स मला क्लिअर करायचे आहेत बरं का. पण त्याच्या अगोदर मी सांगतो काय ते नीट लक्ष द्या बरं का. मी काय सांगतोय ते लक्ष द्या. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायो. तर मी तुम्हाला सांगतो बायोसाठी ओके, माळी सर आहेत. मी तुम्हाला सांगतो 15 दिवसापासून माळी सरांशी माझं बोलणं झालेलं नाहीये. मी तर सरांना सॉरी म्हणतोय. कुणाशीच माझं बोलणं झालेलं नाहीये. ॲक्चुअली सगळ्यात बेस्ट YouTube चॅनल मला माळी सरांचं वाटतं. ओके. त्यांना तुम्ही बिनधास्त फॉलो करा लक्षात घ्या. बरं मॅथ्ससाठी अल्गेश सर. आता ही तुम्ही म्हणाल ही नावे आम्ही ऐकली नाहीयेत. YouTubeवर ही नावं ॲक्टिव्ह नाहीयेत. पण मॅथ्ससाठी अल्गेश सर. केमिस्ट्रीसाठी वाघ सर. ओके. आणि फिजिक्ससाठी निशांत सर. हे सगळे चॅनल आहेत. ओके. मी तुम्हाला सांगू का, तुम्ही म्हणाल, की आम्ही तर वेगळे चॅनल फॉलो करतो, पण हे कुठले चॅनल आहेत? हे आपले मराठीतून शिकवणारे सगळ्यात बेस्ट चॅनल आहेत म्हणूया आपण. बरं, मला तुम्हाला काय सांगायचं होतं कळालं? सध्या बायोसाठी तुम्ही विचारताय ना, तर माळी सरांचं चॅनल फॉलो करा. ओके. माळी सर, बायो सर्च करा. सरांचे खूप सबस्क्रायबर असल्यामुळे लगेच तुम्हाला चॅनल दिसेल. ओके. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचं कॉम्प्युटर सायन्स. कॉम्प्युटर सायन्स अकॅडमी नावाचं चॅनल आहे. माझ्या मुलानं फॉलो केलं होतं. गेल्या वर्षी आमचे टॉपर्स आहेत त्यांनी फॉलो केलं होतं आणि बेस्ट रिझल्ट होता. ओके. बरं आता सगळ्यात महत्वाचं, खुश तर मी भरपूर आहे लक्षात घ्या. क्रॅश कोर्स बद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे काय? ते नीट लक्ष द्या मुलांचा प्रश्न, की पहिला प्रश्न काय आहे बऱ्याचशा मुलांचा बरं का, की भीती वाटते अजून पण. भीती वाटते. होईल का? मला एम-सी-क्यू सॉल्व्ह होत नाहीत. मला जमेल का? हा पहिला प्रश्न. तर आपण नेहमी सांगत आलोय घाबरायची गरज नाहीये. दुसरी महत्त्वाची गोष्ट आणखीन एक पॉइंट क्लिअर करायचा आहे. जे-डबल-ई. मी जेवढे कॉल केले, जिथं जे-ईचा विषय निघाला फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट, मी त्यांना सगळ्यांना काय सांगितलं माहितीये का? लास्ट इयर मी एका मुलाचं उदाहरण देतो. 93 पर्सेंटाइल होते फर्स्ट अटेम्प्टमध्ये. मग सेकंड अटेम्प्ट कितीचा असेल सांगा? किती पडले असतील? दिलाच नाही. फर्स्ट अटेम्प्टमध्ये बघा मी हे सांगतोय, मी लादत नाहीये. हे माझं मत नाहीये. गेल्या वर्षी त्या मुलाची स्ट्रॅटेजी आहे. सगळ्यांनी डोळे मिटून ही स्ट्रॅटेजी फॉलो करा असं नाहीये. त्या मुलाचं म्हणणं काय होतं, की मी जे-ई-साठी ठीक आहे प्रचंड मेहनत घेईन सेकंड अटेम्प्टसाठी. तरी देखील माझा जेवढा स्कोर होईल, बघा त्या मुलाचं म्हणणं काय होतं, तेवढीच ताकद मी जर सी लावली तर मी 100 पर्सेंटाइल पर्यंत आरामात पोहोचू शकतो आणि तसंच झालं. त्याचा स्कोर 99 प्लसच पर्सेंटाइलमध्ये होता आणि बेस्ट कॉलेजला टी-एफ-डब्ल्यू-एस मधून ॲडमिशन झालं. टी-एफ-डब्ल्यू-एस साठी टॉपचं कॉलेज थोडंसं सॅक्रिफाईस करावं लागतं बरं का. ह्या काय गोष्टी आहेत? मी सांगेल की तुम्हाला यश दादा सांगेल, समीर शेख सांगेल, कार्तिक दादा सांगतील, संदीप मिलाके. लिस्ट आपली मोठी आहे बरं का. ही सगळी आपलीच टीम आहे लक्षात घ्या. ओके. आपलीच लोक आहेत सगळी समजून घ्या. हे तुम्हाला अतिशय छान रीतीने मार्गदर्शन करणार आहेत YouTubeवरती बरं का. आणि सांगू का तुम्हाला हे मी प्राइस मुलांना सांगितलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय होत होतं, की कोर्स कोणता पर्चेस करायचा हे कळत नव्हतं. मेन प्रश्न, की माझं पी-सी-एम आहे किंवा माझं पी-सी-बी आहे, पण कोर्स तर पी-सी-एम-बीचा आहे. मग मी काय करू? तर सांगू का तुम्हाला मी? जेव्हा आम्ही पहिल्यांदा पी-सी-एम, पी-सी-बीचे कोर्सेस वेगळे लॉन्च करत होतो की नाही, तर पी-सी-एम वाला मुलगा चुकून पी-सी-बी घ्यायचा, पी-सी-बी वाला चुकून पी-सी-एम घ्यायचा. कशा चुका करत होते कुणास ठाऊक, पण चुका व्हायच्या. आणि पुन्हा मग ते कोर्स चेंज करून देणं, ते मेल करणं, हे करणं किचकट होतं. नंतर आमच्या लक्षात काय आलं, की एक कॉमन कोर्स ठेवूया. ज्याचा मॅथ्स आहे तो बायो नाही बघणार आणि ज्याचा बायो आहे तो मॅथ्स नाही बघणार. ओके. असा तो कोर्स आहे. त्यामुळे तुम्हाला पी जरी असलं तर पी-सी-एम-बीचा कोर्स तुम्ही घेऊ शकताय. आता हे कोर्सचं प्रमोशन नाहीये, तुमच्या प्रश्नांची उत्तरं आहेत, तुमचं प्रेम आहे. पण थांबा. एक गोष्ट मी प्रामाणिकपणे कबूल करतोय आता, की गेले 3 महिने ना माझ्यासाठी त्रासदायक होते. ओके. फॅकल्टी सोडून गेल्या, की छोटासा ॲक्सिडेंट झाला, तो तणाव वेगळा होता किंवा बाकीच्या गोष्टी होत्या.
या दरम्यान या दरम्यान तुमचा सपोर्ट मिळाला. YouTubeवर ॲक्टिव्ह नव्हतो, तरी पण मला हेट कॉमेंट, निगेटिव्ह कॉमेंट कुणाकडूनही ऐकायला मिळालेल्या नाहीत. मी तुमचे मनापासून आभार मानतोय. मी माझी चूक एक्सेप्ट करतोय. मी कुठेतरी कमी पडलो. मी तुम्हाला आत्ता मगाशी काय सांगितलं, की 15 दिवस झालं 15 काय महिना होत आला मी सरांचा कॉल नाही रिसीव्ह केला. मी कुणाचेच कॉल रिसीव्ह करत नाही. कारण तुम्ही बघितलं का, की फिजिक्सच्या इंग्लिशचा पेपर झाल्यापासून 21 तारखेपासून आज 2 तारखेपर्यंत मी जवळ-जवळ 60, 70, 80 व्हिडिओ अपलोड केले असतील. हां, मग ह्याच्यामध्ये कसं आहे पूर्ण आमची टीमचा असा सहभाग आहे. मग टीममध्ये भरपूर लोक आहेत. मी एकदा सगळ्यांना इंट्रोड्यूस करणार आहे तुमच्या समोर लक्षात घ्या. पण त्याच्यामुळं काय होतंय, की थोडंसं ना आता मात्र नाही बरं का. आता नाही. मी अजून सांगतो लक्षात घ्या. मी YouTubeवर तुमच्या समोर डिक्लेअर करतोय. सी होईपर्यंत ना मला कुठलं फंक्शन अटेंड करायचं नाहीये. कुणाच्या लग्नाला जायचं नाहीये. कुठं जायचं नाहीये. मला पुढं खूप मोठं टार्गेट आहे. काय आहे तुम्हाला मी सांगतो. जो कोर्स आहे आपला, त्याच्यावर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोचा सगळा पोर्शन अपलोड झालेला दिसेल या 3 दिवसात तुम्हाला. सगळे टॉपिक अपलोडेड आहेत. फिजिक्सचे काही टॉपिक आमच्या जितुरे सरांनी शिकवलेत. एक नाही तर 2 म्हणूया आपण. कारंडे सरांनी 1-2 टॉपिक शिकवलेत, ते मी अपलोड केलेत. बाकी सगळे मी शिकवलेत. पण सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात मग कोर्सवर टीचिंग कंटेंट टॉपिक अपलोड केलेत. मग मला काय एवढं पुढच्या 2 महिन्यात काम असणार आहे सांगतो. तुमचा सीएचा पेपर 12-13 तारखेला काहीतरी आहे बघूया आपण. त्याच्या नेक्स्ट डेला आपण फिजिक्सची फुल लेंथ टेस्ट ठेवणार आहे. फुल सिलेबस 11-12 घाबरू नका टेस्ट द्यायची आहे तुम्हाला. समजा 14 तारखेला टेस्ट आहे. समजा. तर 15 तारखेला तुम्हाला त्याचं रिटर्न सोल्युशन दिलं जाणार आहे. मी लिहिणार आहे ते उत्तरं आणि रिटर्न सोल्युशन देणार आहे ओळीनं. पण मी व्हिडिओ लेक्चर तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहे. हां, या टेस्टचं व्हिडिओ लेक्चर प्रोव्हाईड करण्याची माझी टेक्निकच वेगळी असणार आहे. क्वेशन नंबर 1 टू 50 चला क्वेशन नंबर 1 ईझी आहे सॉल्व्ह केला. क्वेशन नंबर 2 त्याला मी सांगणार आहे, स्किप करायचं का सोडवायचं? मी टेक्निक्स देणार आहे तुम्हाला. कुठल्या वेळेस कुठलं डिसिजन घ्यायचं, कुठं आपला जास्त वेळ जातोय, हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. म्हणजे सांगू का? मग फिजिक्सचा पेपर झाला, 1 दिवसाचा गॅप, त्यात व्हिडिओ लेक्चर तुम्हाला मिळणार. नंतर केमिस्ट्रीचा पेपर, ओके, त्यात व्हिडिओ लेक्चर. पुन्हा मॅथ्सचा पेपर, व्हिडिओ लेक्चर. मॅथ्सच्या वेळेस बायोचं लेक्चर असणार आहे, पेपर असणार लक्षात घ्या. नेक्स्ट पुन्हा फिजिक्स, पुन्हा केमिस्ट्री, पुन्हा फिजिक्स असं 15 दिवस चालणार आहे. 15-20 दिवस चालणार आहे लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतरच्या उरलेल्या वेळेत मग फिजिक्स, केमिस्ट्रीचा पेपर आपण एकत्र घ्यायचा. मग बघूया 1.5 तासात जमतंय का आपल्याला. नंतर नेक्स्ट डे मॅथ्सचा पेपर. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि शेवटच्या 10 दिवसात मात्र मग सलग 3 तासाचा पेपर. हेच असणार आहे व्हिडिओ लेक्चर थ्रू सोल्युशन असणार आहे, रिटर्न सोल्युशन असणार आहे आणि मॉक टेस्ट शिवाय रिझल्ट लागत नाही हे लक्षात घ्या. आम्ही शेवटच्या 10 दिवसात मॉक टेस्ट देणार आहे. नाही चालणार. आपलं पहिल्या दिवसापासून मॉक टेस्ट असणार आहे लक्षात घ्या. आणि व्हिडिओ सोल्युशन टोटली वेगळ्या मेथडनं. मग मला सांगू का? क्वेशन पेपर तयार करा. ओके. आता फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सला मीच आहे लक्षात घ्या. मग क्वेशन पेपर तयार करा. त्याचं सोल्युशन लिहून काढा. त्याचं व्हिडिओ सोल्युशन मी सांगू का तुम्हाला सोल्युशन लिहून काढलं. मी तर ना सगळ्यांसमोर ना ह्याचे आभार मानतोय बरं का. हे जे आहे ना मॅक्स हबचं इन्स्ट्रुमेंट एवढं म्हणूया आपण. स्मार्ट पॅनल. सिरियसली बरं का, बेस्ट आहे बरं का, लक्षात घ्या. सिरियसली बरं का, ह्यात खूप वेळ वाचतोय. पटपट स्लाइड्स तयार करता येतात आणि त्यामुळेच व्हिडिओ पण तयार करायला वेळ लागणार नाहीये. पण कष्ट आहेत. पण मी कष्ट घेणार आहे, मग तुम्ही का नाही घेणार? तुम्ही घेणारच ना. तेव्हा लवकरात लवकर कोर्स पर्चेस करा. काही शंका असेल तर मी तुम्हाला माझा नंबर दिलाय. त्याचबरोबर कुलकर्णी सरांचा सुद्धा नंबर दिलेला आहे. मी परत सरांचा नंबर इथं लिहितोय आणि प्लस माझा पण लिहितोय बरं का. किंवा तुम्ही याच नंबरवर फोन करा रे. या नंबरवर मी किंवा कुलकर्णी सर मी बॅचमध्ये असेल किंवा पालकांशी बोलत असेल, कोण आलं असेल भेटायला तो पण कुलकर्णी सर रिसीव्ह करतील. नाहीतर सगळ्यांना माझ्याशीच बोलायचं आहे बरं का. त्यामुळे तुमच्या सगळ्या भावना माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. तुम्ही खुश आहात. तरी सांगू का? एका दुसरा मुलगा असतो ज्याला पेपर अवघड गेलाय. मी त्यांना सांगतो, "काळजी करू नका. तुम्हाला चांगलेच मार्क मिळणार आहेत. ग्रुप क्लिअर तर होतोय. पासिंगची भीती मनात ठेवू नका. नापास कोण होणार नाहीये. ग्रेस मार्क मिळतात." आता त्याची स्कीम काय असते ती तुम्हाला एक्सप्लेन करायची नाहीये. पण फिजिक्स, केमिस्ट्री चांगले बाकी सगळे पेपर चांगले गेलेत ना, मग मॅथ्स मी फेल होत नाही हे लक्षात घ्या. सरांचा नंबर पण देऊन ठेवतो. 49 ओके 7249173927. आता सांगतो. एक कॉल रिसीव्ह करेपर्यंत 4 ते 5 मिस कॉल येतात. ओके. मग त्या मिस कॉलला रिप्लाय द्यायचा तो पण नवीन कॉल येतोय. ओके. त्याच्यामुळे काय होतंय, की सगळ्यांशी बोलणं होत नाहीये. मला माझे जुने दिवस आठवले. कोव्हिडच्या काळात ना, जेव्हा पहिला कोर्स लॉन्च केला होता ना, सकाळी 8:00 लॉन्च केला बरं का आम्ही. सकाळी 8:00 वाजल्यापासून रात्री 12:00
फोन कंटिन्युअसली सुरू होते. 12 वाजेपर्यंत शेवटी स्विच ऑफ करून झोपलो. आणि दिवसातून 2-3 वेळा चार्ज करावा लागला. एवढं फोन, फोन, फोनवर फोन लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का तोच आनंद येतोय. तोच आनंद पुन्हा मिळाला आणि हाच तर आनंद पाहिजे, की आपण काहीतरी करू शकतोय. काही पालकांशी बोलणं झालं माझं. ते मला म्हटले, "सर आमचा मुलगा खूप तणावात होता. तुमच्यामुळं तुम्ही त्याला तणावातून बाहेर काढलं." मी तुम्हाला नाही का बोललो, की मॅथ्सच्या पेपरच्या वेळेस, फिजिक्सच्या वेळेस मी काही मुलांना घेऊन बसलो होतो. तणावात गेली होती मुलं. पण मला सांगताना अतिशय आनंद होतो. एका पालकांशी बोललो मी. त्यांनी त्यांच्या मुलाला एवढा सपोर्ट दिला होता, की शेवटी केमिस्ट्रीच्या पेपरच्या अगोदर तो इतका तणावात होता ना, त्याचे पालक त्याला म्हटले, की "तू बाळा 2 तास झोप घे. झोप तू निवांत. फ्रेश होऊन मग अभ्यास कर." आणि नंतर पुन्हा त्यांना त्या पालकांनी त्याला फक्त एवढं सांगितलं होतं, की "हे सर जेवढे लेक्चर्स अपलोड करतील तेवढा अभ्यास करून जा फक्त." पेपर त्याला बरा गेला, सोपा गेला. हां, बघा 80 पैकी 80 मार्क पडले तोरच होय, असं नाहीये. मी एक निगेटिव्ह कॉमेंट होतं बरं का सांगतो. तो काय म्हणला माहिती का मुलगा? मी एका व्हिडिओमध्ये आय-एम-पी क्वेशन दिले होते एका टॉपिकचे. तो काय म्हणला, "इसमें से कुछ भी नहीं आया, खाली 3-4 क्वेश्चन आए." काय कळालं का तुम्हाला? अरे धड्यातले 3-4च प्रश्न येणार ना. तुमच्या लक्षात आलं का? मी पण सोडून दिलं, मी दुर्लक्ष करतो असल्या लोकांना. ट्रोलर्स असतात सगळीकडं. दुर्लक्ष करूया. तुमचा सपोर्ट असताना मला कसली काळजी आणि माझ्याबरोबर मी तुमच्यावर असताना तुम्हाला कसली काळजी? काळजी करायचीच नाही. आणि फिजिक्स, केमिस्ट्रीचा पोर्शन हा फिक्स आहे लक्षात घ्या सी हां, ठराविकच प्रश्न असतात. केमिस्ट्री तर जास्त फिक्स आहे. फिजिक्स जरा मुलांना भीती आहे. मी आहे ना भीती दूर करतो. मॅथ्सला सांगतो डेमो लेक्चर सोमवारी मिळेल तुम्हाला. तुमचं ना अक्षरशः सांगतो तुम्हाला शॉक बसणाऱ्या इतक्या छोट्या-छोट्या ट्रिक्स आहेत सगळ्या. इझिली क्वेशन सॉल्व्ह होतात बरं का लक्षात घ्या. इझिली. काळजी करायचीच नाही. ठीक आहे, मग हा व्हिडिओ थांबवतो. मला अजून फोन कॉल येतायत कंटिन्युअसली. आता एवढा वेळ 10 मिनिटं बोललोय ना, तेवढ्या वेळात नाही म्हटलं ते सर कॉल रिसीव्ह करतायत. तरी काही कॉल मला रिसीव्ह करायचेच आहेत. मग चला भेटू लवकरच. ऑल द बेस्ट.